श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5. मेधावती हीच द्रौपदी. दुर्वास मुनी मेधावतीला सांगू लागले, मुली, आता या वर्षी अधिक मास हा 13वा महिना येईल. तो पुरुषोत्तम मास आहे. त्या महिन्यात तू काही स्नान, दान, व्रतनियम कर. त्या पुण्यकर्मामुळे तुझे कल्याण होईल. तो पुरुषोत्तम मास सर्वश्रेष्ठ महिना आहे. त्या महिन्यात केलेल्या पुण्यकर्मामुळे तुला इच्छित फळ मिळेल. पुरुषोत्तमाच्या कृपेने तुला मनासारखा पती मिळेल आणि पुढे तुझा संसार सुखासमाधानाचा होईल. त्यावर मेधावती म्हणाली, मुनिवर्य, प्रत्येक महिन्याचे त्या त्या मानाचे महत्त्व असतेच, पण सर्व महिन्यात श्रेष्ठ असा पुरुषोत्तम मास कसा? शिवाय तो 13वा अधिक मास म्हणजे मलमास आहे. त्या महिन्यात मंगलकार्य होत नाही. अशा त्या अधिक मासाला जरी पुरुषोत्तम मास हे नाव दिलेले असले तरी त्याचे महत्त्व सर्वश्रेष्ठ मानण्याचे कारण नाही. शिवाय त्या मलमासाला पुरुषोत्तमाने आपले नाव देऊन स्वतःचे महत्त्व कमी करूनच घेतले आहे असे मला वाटते. अहो, गणेश, अंबिका, ब्रह्मा, विष्णू वगैरे देवसुद्धा भक्तांची इच्छा पूर्ण करतात. महादेव तर सर्व देवात महान आहेत. भक्तांची सर्व संकट दूर करून त्यांचे शिव म्हणजेच कल्याण करणारे ते सर्वश्रेष्ठ भगवान शंकर त्यांचीच आराधना करणे मला श्रेयस्कर वाटते. पुरुषोत्तमापेक्षा भगवान शंकर उमामहेश्वरच श्रेष्ठ नाहीत काय? मेधावतीचे ते बोलणे ऐकून दुर्वास मुनींना खूपच राग आला. ते संतापले, तथापि संयम धरून म्हणाले, मुली, माझ्या सांगण्याचा जर कोणी अवमान केला तर त्याला माझ्या रागाचे फळ भोगावेच लागते. पुरुषोत्तमाला आणि त्या पुरुषोत्तम अधिक मासाला तू तुच्छ समजतेस हे मला सहन होत नाही. मला तुझा खूप राग आला आहे. तथापि तू माझ्या मित्राची मुलगी आहेस. अद्याप तू अल्लड अज्ञानी आहेस. म्हणून मी तुला शाप न देता एवढेच सांगतो की तू तुझ्या मनाप्रमाणे कर. परंतु जो हा पुरुषोत्तमाचा आणि ओघानेच अधिक मास महात्म्याचा अवमान केला आहे याचे फळ तुला पुढील जन्मीच भोगावे लागेल. पुढील जन्मी तू सम्राज्ञी झालीस तरी तुला तुझ्या पतीला वनवासातील दुःखे भोगावे लागतील. इतके बोलून दुर्वास मुनी रागारागाने तिथून निघून थेट बद्रिकाश्रमात गेले. तिकडे ती मेधावती सुन्न झाली. बोलायला गेले तर झाले भलतेच. उगीच मी त्या कोपिष्ट दुर्वासांचा राग उडवून घेतला, पण त्या पश्चातापाचा आता काय उपयोग? नंतर मेधावतीने भगवान शंकराच्या आराधनेस प्रारंभ केला. अतिशय खडतर अशी तपश्चर्या केली. पुढे काही दिवसानंतर स्वतः भगवान शंकर तिच्या पुढे येऊन उभे राहिले. अकस्मात त्यांची ती दिव्य मूर्ती पाहून मेधावतीचे डोळे दिपले. ती भांबावून गेली. हात जोडून स्तब्ध उभी राहिली. भगवान शंकर म्हणाले, बाळ, तुझी ही खडतर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. काय मागणे आहे ते माग. मेधावती घाईघाईने म्हणाली, देवा, मला पती दे, पती दे, पती दे. याखेरीज मला दुसरे काही नको. देवा, मला पती दे, पती दे. भगवान शंकर हसून म्हणाले, मुली, तू मला जे पती दे, पती दे असे 5 वेळा म्हणालेस तेव्हा तुला मी वर देतो की तुला या जन्मी नाही तर पुढील जन्मी 5 पती लाभतील. त्या 5 पतींची तू राणी सम्राज्ञी होशील. जा, तथास्तु. काय 5 पती? उतावीळपणे मी काय मागितले? 5 पतींची मी सम्राज्ञी? हे कसे शक्य आहे? मेधावतीने विचारले. भगवान शंकर गंभीर होऊन म्हणाले, होय बाळ, तू 5 वेळा पती दे अशी मागणी केलीस. मी तो वर दिला. तो वर खोटा होणार नाही. हे असे होणे अघटित असले तरी ते होणारच. त्यातील सुख दुःख तुला भोगावीच लागतील. शिवाय तू दुर्वास मुनींचा जो अपमान केलास आणि पुरुषोत्तमाला तुच्छ लेखलेस त्याचाही परिणाम तुला पुढील जन्मी भोगावाच लागणार. तुझ्या दैवात जे आहे ते अटळ आहे. पुढील जन्मी तू 5 पतींची राणी आणि सम्राज्ञी होशील. तरी पण तुझ्या त्या अपराधाबद्दल तुझ्या पतींनाही तुझ्याबरोबर वनवासातील यातना भोगणे प्राप्त होईल. इतके सांगून भगवान शंकर गुप्त झाले. मेधावती आता तर खूप भांबावली, सुन्न झाली. तिला काहीच सुचेना. तिला त्या वराची खूपच भीती वाटू लागली. ती धास्तावली. हळूहळू खंगत गेली. खूपच क्रुश झाली. आजारी पडली आणि थोड्याच दिवसात मरण पावली. त्याच वेळी द्रुपद राजाने एक महायज्ञ केल्या. मेधावतीच्या आत्म्याने नवे रूप धारण केले आणि त्या द्रुपद राजाच्या यज्ञकुंडातून एक तेजस्वी बालिका प्रकट झाली. सर्वांना खूप आश्चर्य वाटले. आनंदही झाला. ती बालिका याज्ञसेनी पांचाली आता नव्या जन्मात द्रुपद राजाची कन्या द्रौपदी झाली. पुढे हीच द्रौपदी अर्जुनाने मत्स्यभेदाचा पण जिंकून स्वयंवरात हिला घरी आणले आणि आणलेली ही वनवासातील भिक्षा कुंती मातेच्या आज्ञेवरून 5ही पांडवांनी वाटून घेतली. द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी झाली. हिच्या पूर्वजन्मीच्या अपराधाचे फळ आता तिला भोगावे लागत आहे.
याप्रमाणे श्रीकृष्णाने पांडवांना द्रौपदीच्या पूर्वजन्माची हकीकत आणि अपराध सांगितल्यावर धर्मराज म्हणाले, कृष्ण, जे घडायचे ते घडले, झाले ते गेले. पण आता तरी पुढे आम्ही काय केले असता आमचे हे दुःख नाहीसे होईल? आम्हाला पुन्हा आमचे गतवैभव मिळावे म्हणून. श्रीकृष्ण म्हणाला, पांडवांनो, आता यापुढे लवकरच तो 13वा महिना अधिक मास येत आहे. या मलमासात तुम्ही अनेक पुण्यकर्म करावीत, म्हणजे श्री पुरुषोत्तमाच्या कृपाने तुमचे कल्याण होईल. मग श्रीकृष्णाने पांडवांना अधिक मासातील काही व्रते, नियम, स्नान, दानादी पुण्यकर्मे तपशीलवार सांगितली आणि तो द्वारकेला निघून गेला. पुढे लवकरच अधिक मास आला. पांडवांनी अत्यंत निष्ठापूर्वक त्या महिन्यात अनेक व्रते केली, दाने केली, नियम पाळले. त्या पुण्याईमुळे भगवान पुरुषोत्तमाची त्यांच्यावर कृपा झाली. नंतर यथाकाळ त्यांचा वनवास, अज्ञातवास संपला. कौरवांशी युद्धात ते विजयी झाले आणि त्यांचे गेलेले वैभव त्यांना पुन्हा मिळाले. सूत म्हणाले, शौनकादिक ऋषींनो, या अधिक मास पुरुषोत्तमाचे महात्म्य असे विशेष आहे. त्यातील व्रतांच्या प्रभावाने पांडवांचे जसे भले झाले, तसे पूर्वी एक राजा दृढधन्वा नावाचा होता, त्याचाही उद्धार झाला होता. त्या दृढधन्वा राजाची कथा आता या पुढील 6व्या अध्यायात ऐका. ही कथा स्वतः नारायणांनी नारदाला सांगितली. नारदांनी व्यासाला आणि व्यासांनी मला जी सांगितली तीच मी तुम्हाला सांगतो, ती शांत चित्ताने ऐका. याप्रमाणे श्री अधिकमास महात्म्यातील 5वा अध्याय पूर्ण झाला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 5वा समाप्त.